खरंच तिथली लोक चांगली असतील का? कारण एवढी दुनियादारी बघितली ना, सगळ्यांवरचा विश्वासच उडालाय माझा. अगं आई, तू उगाच टेन्शन घेते. मी तुला म्हटलं ना, तिथे माणसं खरंच चांगली आहेत. अगं देवच पावला. आणि तू म्हणालीस ना भाडी मिळालीच चांगली, ऐकून बरं वाटलं बघ. आई तू हो बाहेर, मी येते ना जेवायला. अगं असं काय करते? आता जेवण आणलंय ना, तू जेव, आपण मस्त गप्पा मारत बसूया. अगं मला माझा कंगवा कुठे मिळत नाहीये. मी अगं मला ना तहान लागली, जरा मी जरा पाणी पिऊन येते. अगं कुठं चालली आहेस? हे बघ, आणलं नाही का मी पाणी? जेवणाचं ताट आणलं, पाणी नको सोबत? हे घे, घे पी. काय ग, पाणी हवं होतं ना? हां हो. तुला माहिती आहे का ज्योती, माझी आई म्हणायची, म्हणजे तुझी आजी, झाडांच्या फांद्या मुळांना त्रास होऊ नये म्हणून ऊन खातात. फांद्यांना वाटतं की आपण मुळांना सावली देतोय, त्यांचं रक्षण करतोय, पण त्यांना होणारा त्रास मुळांना कळू द्यायचा नसतो. पण फांद्या विसरूनच जातात, आपला जन्म मुळांपासूनच झालाय. आता मुळांपासून का फांदीचं दुःख लपलंय? आणि मी म्हणते कुणी का लपवावं? काय ग, काय झालं? अगं नाही, काही नाही, ते डोळ्यात काहीतरी गेलं. ज्योती बाळा, मुळांना कळलंय फांदीचं दुःख. इकडे ये. हे बघ, इकडे बघ. काय झालं? आई मी दमून गेले ग. माझ्याकडनं आज काहीच नाही झालं. हौसेने मी सगळं करण्याचा प्रयत्न केला, पण मला काहीच करता नाही आलं. रडायचं नाही. ये ये ये. बस. आता मला सांग, काय झालं? कोणी काही बोललं का तुला? म्हणजे बाकीचे रिक्षेवाले काही बोलले का? हो. कसे फक्त 50 रुपये मला मिळाले. असू दे ग, ठीक आहे की मग. पण मग त्यासाठी एवढं खोटं बोलायची काय गरज? तेही आपल्याच घरातल्या माणसांशी. आई माझी हिंमत नव्हती होत की मी आज काहीच कमवलं नाही सांगायचं. वेडाबाई, आम्ही काय तुझ्याकडे फक्त पैसे कमवण्याचं मशीन म्हणून बघतो का? आपल्या माणसांच्या अडीअडचणीच्या काळात एकमेकांच्या पाठीशी नाही उभं राहायचं तर मग त्या नात्याला काय अर्थ आहे? हे घर तुम्हाला आधार देतं. बाहेर काही दुखलं खुपलं की घरात येऊन सगळं सांगायचं, मन मोकळं करायचं. कुटुंबातच जखमा भरल्या जातात. आई अगं मला वाटलं की तू आत्ता कुठे हसायला लागलीस. आपण सगळे दुःखातनं सावरायला लागलो तर परत कुठे मी माझं दुःख सांगू तुला, म्हणून मी नाही. वासराच्या ढुशा कधी गायला लागतात का? आणि आपली माणसं फक्त आनंद एकत्र साजरा करण्यासाठी नसतात. आपल्या माणसांची खरी गरज असते दुःखाच्या वेळी. आई दादाला पण हे सगळं सहन करावं लागलं असेल ना? त्याने तर अशा गोष्टी कधीच घराच्या आत आणल्या नाही. तो घरी आला की नेहमी आनंदी असायचा. मला नाही. पण तू सुद्धा तुझ्या दादाची बहीणच हे विसरू नको. माझी खात्री आहे, तू सुद्धा सगळं व्यवस्थित करशील. थँक्यू आई. आणि आय लव्ह यू खूप. बरं, आता रडायचं नाही, जेवून घ्यायचं काय?
बघू इकडे, हास. हे, आकार. विधीसाठी गुरुजींनीचं एवढं सामान सांगितलं तेवढं सगळं आणलेलं आहे. आता विराजला पेढे आणायला पाठवलं, तो पेढे घेऊन येईलच. आणखी ऐका ना गणपत काका, जेवणाची सगळी तयारी झाली का? हो होत आली. अहो होत आली म्हणजे काय, सगळं व्यवस्थित हवं आहे. वेळेला काही कमी पडायला नको आपल्याला. बघा तुम्ही काहीही काळजी करू नका, मी स्वतः बघतो सगळं. बरं ठीक आहे, आले हा. गुरुजी सगळ्या गोष्टी आहेत ना व्यवस्थित? हो हो बरोबर. तुम्ही काही चिंताच करू नका. बरं गोडाचं काही वगैरे? हो विराज गेला, तो आणेलच. आत्या पेढे. अगदी वेळेवर आलास. अगं सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्याच पाहिजेत ना. बरोबर आहे अगदी. काय झाली का तयारी? सगळी तयारी झालेली आहे. गुरुजींना बोलवण्यापासून ते पेढे आणण्यापर्यंत सगळी तयारी तुझ्या मुलाने वेळेच्या आधी केलेली आहे. शाबास. तसंही वेळ आणि कामाच्या बाबतीत विराटचा हात कुणी धरलाय का आजपर्यंत? खरंय, पण ज्याच्यासाठी एवढी सगळी तयारी केली, ज्याचा हा कार्यक्रम आहे, तो कुठे आहे? झाला का तयार? लगेच घेऊन येतो त्याला. थांब. तुला प्रीती बरोबर लग्न करायचंय की नाही? तू जर बोलणार नसशील ना तर मग मी हे सगळं माझ्या पद्धतीने हँडल करतो. तुझं आणि प्रीतीचं लग्न तू बोललास का बाबांशी? नाही. कधी सांगणार आहे? तुझी आणि तन्वीच्या लग्नाची सुपारी फुटल्यावर. लवकरात लवकर सांग बाबांना, सगळी गडबड होईल. दादा. हं? काय रे, लागलं का? नाही काय नाही. बोल ना, काय झालं? छान दिसतेस. थँक्यू. चल खाली सगळे वाट बघते. आलो. कुठं आहे? हा काय आलाच. छान दिसतेस राजबिंडा. काय रे, काय झालं? बाबा मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. आत्ता? बरं बोल, काय बोलायचंय? बाबा हे लग्न तन्वी बरोबर. बाबा हे लग्न तुम्ही ठरवलंय, पण मला बाबा सदानंद काका आणि बाकीचे पाहुणे आलेले. अरे वा 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 वा. चला चला सगळे स्वागत करूया त्यांचं. चल 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 स्वराज चल.